नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आज मी लावणार आहे मनी प्लांटच्या कटिंग। तर आपल्या घरामध्ये मनी प्लांट लावण्यासाठी कशी कटिंग करायची, याची कसा ग्रो करायचा, हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे। आणि त्याचबरोबर हे मनी प्लांट आहे ना, आपले वाईट दिवस येण्याआधी आपल्याला काय संकेत देतात, तर ते सुद्धा मी माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगणार आहे। आणि ज्या बरण्या आहेत ना, ज्या आमच्या वगैरे मोकळ्या झालेल्या, तर त्याच्यामध्ये सुद्धा मला मनी प्लांट लावायचंय। तर त्यामुळे याची कटिंग मी करून घेते आता। चला तर मग कटिंग करता करता मी तुमच्याशी बोलते। हे जे पाय फुटलेले आहेत ना मनी प्लांटला, असं घ्यायचं कापून, ज्याला पाय आहेत ना तेच कापून घ्यायचं। तर याची कटिंग एवढी काढली, अजून एक दोन बघते तिकडं आता। तर मंडळी, हे पाय इथं तर मी मनी प्लांट लावलेला आहे, या गमल्यामध्ये लावलाय, पण गमल्यामध्ये लावून मी इथं ठेवलाय। आणि याच्या ज्या ब्रांचेस आहेत ना, फांद्या आहेत ना, अशा मातीमध्ये गेल्या, तुम्ही बघू शकता इथं। हे पहा, जवळून दाखवते। तर याच्या फांद्या मातीमध्ये जाऊन हे पहा आता तिकडं भिंतीवर चढायला लागलेत। त्याचे मनी प्लांटचे पाय आहेत ना, असे भिंतीला पकडतात, तर वरती जायला लागला। हे पहा इकडं, हे पहा मस्त असा भिंतीला पकडलाय त्यांनी। तर असं मातीमध्ये त्याच्या फांद्या गेल्यात। तर ज्या मोकळ्या फांद्या आहेत ना, ते मी काढून घेते आता। तर याच्या ज्या मोकळ्या फांद्या आहेत ना, ते मी कापते, आणि बाकीच्या फांद्या आहेत ना, त्या हे पहा याचे इकडे गेल्यात, सगळ्या मातीमध्ये त्याचे पाय रवलेत आणि भिंतीवर चाललाय। तर तसंच मी आता त्यांना जाऊन देते। तर ताईंनो, मनी प्लांट आहे ना, शक्यतो खाली लावायचा। खाली लावला ना, तर त्याचे कितीही छोटे छोटे पानं असू द्या, पण आपण जर जमिनीमध्ये लावला ना, तर त्याचे पाने तुम्ही बघू शकता। तुम्हाला जवळून दाखवते मी, त्याचे पानं किती मोठे झालेत। जमिनीत लावल्यामुळं त्याला खूप छान असं पोषण मिळतं, आणि त्याचे पानं एवढ्याले होतात। आणि त्यांनी भिंतीला जर पकडलं ना, मग तर त्याला काय माहित नाही त्याला कुठलं खाद्य मिळतं, तर त्याच्यामुळे ना अजून त्याचे पानं मोठाले झाले जातात। हे पहा, आता ना बोरच्या पाण्यामुळे याच्यावरती डाग पडलेत बरं का, पण पानं खूप मोठाले झालेत। आणि तुम्हाला एकदम जवळून दाखवते मी कसं पकडलंय त्यांनी भिंतीला। हे पहा, असं भिंतीला पकडले, पाय पायाचे भिंतीला पकडलंय आणि एकदम पॅक पकडत होते, म्हणजे त्याला कुठला सपोर्ट सुद्धा द्यायची गरज नाहीये। हे पहा, आणि त्याचे पानं हे पहा किती मोठाले झालेत। अगदी छोटीशी कटिंग लावली होती मी इथं खाली मातीमध्ये, पण त्यांनी जसं भिंतीला पकडलं ना, तसे त्याचे पानं मोठाले यायला लागले। तर मोकळ्या ज्या फांद्या आहेत ना, मी त्या कटिंग करून घेते आता, आणि बाकीचं तसंच ठेवते। तर मंडळी, तर हे पहा, मी इथं एक गमला ठेवलाय, आणि याच्यामध्ये पण मनी प्लांट आहे। तर मातीजवळ का ठेवायचं, मातीमधून अशा फांद्या आहेत ना मनी प्लांटच्या, खाली गेले ना, लोंबले ना, त्या मातीमधून त्याला पोषण मिळतं, त्याचे पाय मातीमध्ये राहतात, आणि त्या फांद्या आहेत ना तसंच भिंतीला पकडत वर जातात। तर इथं मी हे गमला ठेवलाय ना, याच्यामधून ह्या ब्रांचेस आहेत ना, ह्या फांद्या मातीमध्ये गेल्या, मातीमध्ये त्याने पाय रवले, आणि ही फांदी ना तुम्ही बघू शकता, आता ही भिंतीला पकडून वरती जाणार। तर त्याला पोषण पण छान मिळायला जातं, आणि भिंतीला पकडल्यामुळं त्याचे पानं पण एकदम मोठाले होतात। तर याची नाही कटिंग करत मी आता एखादी। तर हे पहा, इथं पण मी हे मनी प्लांटचा गमला ठेवलाय। याच्या फांद्या इतक्या पांगल्यात ना, इथून फांदी इकडं, आणि हे पहा इकडे गेली, इकडून जाऊन इकडं भिंतीला जायला लागली। हे पहा, तर ताईंना तुमच्याकडं गार्डन असलं ना छोटस, किंवा क्याऱ्या जर असतील ना, तर असं गमल्यात जर तुम्ही मनी प्लांट लावलेला असेल ना, तर ती कुंडी आहे ना तुम्ही तशीच मातीमध्ये ठेवून द्यायची, म्हणजे त्याचे मुळे आहेत ना फांद्यांचे मातीमध्ये जातात, आणि त्यांना खूप छान असं पोषण मिळतं। हे पहा किती पांगलाय हा। आणि हे जर मातीत ठेवलंय ना मी गमला,
तर याला खालून मी जरा थोडेसे मोठाले छिद्र केलेले आहेत ना, तर त्याच्या मुळ्या आतमध्ये मातीमध्ये गेल्यात आणि त्यांना खूप छान असं पोषण मिळतं. त्यामुळं म्हणजे कधी मध्ये आपण पाणी घालायचं जरी विसरलं त्यामध्ये, तर ह्या ज्या फांद्या खाली आलेल्या आहेत ना, हे पहा, तर यांना मातीमध्ये पोषण मिळून जातं. तर याची कटिंग करायलाच नाहीये, कारण हे ना मातीमध्ये सगळं पसरलेलं आहे. हे सगळं भिंतीवर इकडं पांगणार आहे. हे पहा, अजिबात म्हणजे वरती मोकळच नाहीये ते, मातीमध्ये मुळं गेले त्याचे. आणि ताईंना हे पहा, हा जो वेल आहे ना भिंतीला पकडून चाललाय, हा पण नागिनीचा वेल आहे, म्हणजे नागिनीच्या पानाचा वेल आहे. तर हा पण भिंतीला पकडून चालतो, याला कुठलाही सपोर्ट द्यायची गरज नाही पडत. तर आता उन्हाळा चालू आहे ना, त्यामुळे त्याचे पानं थोडेसे असे खराब झाल्यासारखे झालेत. पण जसा पावसाळा चालू होईल किंवा थंडीमध्ये ना, त्याचे पानं खूप मोठाले असतात. तर वरती खूप मोठाले पानं येतं, पण खाली थोडेसे बारकाले झालेत आता, कारण कोणी पानं घ्यायला आलं ना की ते खाली जेवढे हात पुरण ना तेवढे घेऊन जातात. तर एक खराब पानं राहिलेत फक्त. तर तुम्हाला मी जवळून दाखवते. तर हे पहा, जे मुळं आहेत ना भिंतीला पकडलेत यांनी पण. तर मनी प्लांट सारखंच असतं याचं, एवढं आहे की मनी प्लांटचे जे म्हणजे पाय आहेत ना, तर ते मोठले राहतात आणि हे जे नागिनीच्या पानाचे पाय आहेत ना, अगदी छोटे छोटे राहतात, पण ते भिंतीला एकदम पॅक पकडतात. तर याची पण कटिंग थोडीशी मी काटून घेते खाली, कारण खाली लोम लई आहे. तर नागिनीच्या पानाची जर कटिंग तुम्हाला लावायची असेल ना, तर ही पण जिथं मुळं फुटलेले आहेत ना ती कापून घ्यायची आणि मग लावायची. खूप छान ग्रो झाले जाते. आणि मंडळी, अजून एक तुम्हाला झाडांचं सिक्रेट सांगते मी. जे आता थंडी होऊन गेली ना, तर थंडीमध्ये जी पान गळती होते ना, तर ते पानं गळालेले सगळे तुम्ही खाली बघू शकता. तर उन्हाळ्यात मी काय करते, पान गळती जी झालेली आहे ना, ते पानं अजिबात उचलून घेत नाही. त्यांनी काय होतं, मातीला आहे ना नमी राहते, म्हणजे असं मॉइश्चर राहतं, ओलावा राहतो ते पानांनी माती झाकल्यामुळे. मग काय होतं, आपण जर एखाद्या वेळेस पाणी द्यायला जरी उशीर झाला आपल्याला, तरी पण झाड असे सुकल्या जात नाही आणि व्यवस्थित राहतात. त्यामुळे मी ते थंडीमध्ये ना पानं अजिबात काढून घेत नाही पडलेले. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती की आपण जे झाडांची पानं गळालेली आहेत ना, त्याचं सुद्धा खत बनवू शकतो. तर उन्हाळाभर आपण ते पानं जर काढले नाही ना, तर पावसाळा येऊपर्यंत तर त्याचं खत होऊन जातं मातीमध्ये. त्यामुळे मी जे थंडीमध्ये पानं पडलेले आहेत ना, अजिबात उचलत नाही. हे पहा, मस्त त्याचं खत पण होऊन जाईल आणि झाडांना त्यांची नमी पण राहील माती झाकल्यामुळं. आता मी काय करते, मनी प्लांट आहे ना, याची कटिंग लावून घेते. चला तर तुम्हाला कशी कटिंग लावायची ते दाखवते. आणि माझे पहिले मनी प्लांट लावलेले आहेत ना मी, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर मंडळी, हे पाठीमागच्या वर्षी मी कटिंग करून लावले होते ना, हे दाखवते मी तुम्हाला. हे पहा, आधी मी रबर लावला होता याला, पण हळूहळू काय होतं, तो रबर खराब होऊन जातो आणि ज्या मुळ्या फुटलेल्या आहेत ना मनी प्लांटला, ते एकात एक जातात आणि त्याचा गुच्छ तयार होतो. हे पहा, आणि मग त्याच्या कटिंग वेगळ्या पण होत नाही. किती छान झालाय. तर त्याच्या कटिंग कसं करायचं ते दाखवते मी तुम्हाला. हे पहा, मस्त गुच्छ झालाय आणि आपण किचन मध्ये, हॉल मध्ये असं ठेवू शकतो. खूप छान वाटतं आणि वर्षभर ते खराब पण नाही होत. तर हे पहा, याच्यामध्ये पण किती छान मुळ्या फुटल्यात याला. तर याचं पाणी बदलायला आलंय. आता 8 दिवस झाले मी याचं पाणीच नाही बदललं. दर आठवड्याला ना मी याचं पाणी बदलत असते. तर रोज कोणाला वेळ मिळतो पाणी बदलायला, त्यामुळं कसं होतं ना, 8 दिवसाला मुलं पण घरी असतात रविवारी, मग त्यांना घेऊन थोडंसं काम पण करत असते घरातलं आणि मग याचं पाणी पण बदलून घेत असते. तर याचं मी पाणी बदलते नंतर. आधी कटिंग दाखवते मी तुम्हाला. ताईंनो, आपण मनी प्लांट याचं नाव आहे, पण आपण खरंच हा आपल्याला काहीतरी अनुभव पण देतो. त्यामुळे आपण हा घरामध्ये ठेवावा. आणि कोणत्या दिशेला ठेवायचा असतो, आपण आग्नेय दिशेला हा मनी प्लांट लावायचा असतो. आग्नेय दिशा म्हणजे कोणती, आपण सूर्याकडे जर तोंड करून उभं राहिलो ना, आपली उजवा जो कोपरा येतो ना,
तर तो आपल्या किचन मध्ये आपली गॅस असतो, तर गॅसच्या कोपऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही मनी प्लांट लावू शकता. तो सुद्धा खूप शुभ मानला जातो. तुम्हाला गार्डन मध्ये लावायचा असेल, हॉल मध्ये लावायचा असेल, तरी तुम्ही आग्नेय कोपऱ्यामध्ये मनी प्लांट लावा, तर तो शुभ पण मानला जातो आणि छान ग्रो पण होतो. तर याची कटिंग करते मी आता. तर मनी प्लांट मी असं नॉर्मल झाड म्हणून लावायचे बरं का मनी प्लांट, पण यांनी मला जेव्हापासून अनुभव दिलाय ना, तर माझा खरंच त्याच्यावर विश्वास बसला. तेव्हापासून मी घरामध्ये मनी प्लांट हमखास लावतेच. तर मी आता हे कसं गोळा करते, बोलायच्या नादात मी बरंच गोळा पण केलंय. तर कसं गोळा करायचं, हे कसं लावायचं ते दाखवते मी तुम्हाला. तर हे असं पकडायचं. हे पान आहे ना वरती आलं पाहिजे. हे असं. ही जी कटिंग आहे ना, ही कशी कटिंग केली, हे हे असं. हे पान असं आलं पाहिजे हातामध्ये आपल्या, आणि हे ज्या आडव्या कटिंग आहेत ना, अशा आल्या पाहिजे. तर आपण ही पाण्यामध्ये जर कटिंग घातल्या ना, त्याला आपोआप असे म्हणजे दुसरी फांद्या फुटतात आणि त्या पाण्याच्या वरती येतात. आणि हे जर असं गोळा केलं ना, हे अशा क्लिपा मिळतात. हे अशा क्लिपा मिळतात. तर या क्लिपांनी मी याला पॅक करते आता. तर पाठीमागच्या वेळेस माझ्याकडे या क्लिपा नव्हत्या, तर मी काय केलं, जे रबड असतात ना, तर रबडनी पॅक केलं होतं. पण या क्लिपा आहेत माझ्याकडे बाय चान्स, तर त्याने मी आता पॅक करते याला. तर जास्त म्हणजे इतकं पण नाही आवडायचं, असं थोडस हलकं ठेवायचं, थोडस सैल ठेवायचं. हे असं म्हणजे गुच्छा झाला पाहिजे आणि सगळ्या फांद्या एकत्र राहिल्या पाहिजे, एवढं करायचं फक्त. आणि बाकीचं एक्स्ट्राचं कापून टाकायचं. आणि बरणी पाण्याची भरते मी आता, नंतर तुम्हाला ठेवून दाखवते. हे पहा, पाण्याची भरायची आणि यामध्ये असं ठेवायचं. तुम्ही बघू शकता किती छान वाटते, एकदम मस्त गुच्छ वाटतो. आणि मी पाठीमागच्या वेळेस याला असंच केलं होतं. अशा फांद्या फुटतात, नवीन नवीन फांद्या फुटतात याला. हे ज्या कटिंग होत्या ना, त्याला अशा मस्त फांद्या फुटतात आणि छान गुच्छ तयार होतो. मी तुम्हाला काढून दाखवते. अशा नवीन नवीन फांद्या फुटतात. आपण जरी कटिंग हे करून पाण्यात टाकल्या ना, तर छान असा गुच्छ झाला जातो. तर ताईंनो, कोरोना काळ तर सगळ्यांनाच माहिती आहे. कोरोना काळामध्ये सगळ्यांचीच हालत बेकार झाली होती. त्याच प्रकारे आमची तसंच काही झालं होतं. एवढं की आम्हाला कोरोना कोणालाच झाला नव्हता, मुलांना मला कोणालाच झाला नव्हता. इव्हन दो हे पोलीसमध्ये येतं, कोरोना पेशंट हँडल करायचे, हे नाही का, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, सब जेलमध्ये हँडल करायचे कोरोना पेशंट. तरी पण यांना देवाच्या कृपेने कोरोना काही झाला नव्हता. पण अशी काही परिस्थिती आली होती ताईंनो आमच्यावर, की फायनान्शियली आम्ही एवढे घसरलो होतो ना, की मी शब्दात सुद्धा सांगू शकत नाही. अक्षरशः मी रात्रभर जागी राहायचे, एवढं टेन्शन होतं आम्हाला त्यावेळेस. तर मनी प्लांटनी काय संकेत दिले होते, आमच्या पोर्चमध्ये तो मी तुम्हाला दाखवते स्क्रीन मध्ये, की मोठा खांब आहे. तर तो हा खांब आहे ना, पूर्ण मनी प्लांटनी गच्च भरलेला होता. म्हणजे ती जो खांब आहे ना, दिसतच नव्हता अजिबात, एवढा हिरवागार मस्त असं झाला होता. मी ना एक बादली ठेवली होती आणि बादलीमध्ये मनी प्लांट लावलेला होता. तर तो वर्षाचा मनी प्लांट होता. त्याचे पान आहेत ना ताईंनो, 2 हाता एवढाले होते, इतकले मोठाले पानं होते. आणि मी त्याला काय करायचे, खत फक्त जे सुकलेलं शेण आहे ना, पाण्यामध्ये मिक्स करायचे आणि ते रात्रभर भिजायला घालायचे. आणि ते पाणी आणि ते भिजलेलं शेण आहे ना, तेवढं घालायचे मी त्या मनी प्लांटला. तर इतका छान मनी प्लांट झाला होता. तो खांब आहे ना, पूर्ण गच्च हिरवागार असा मस्त भरला होता. आणि मनी प्लांटनी भिंतीला जर पकडलं ना, तो मनी प्लांट अजून छान असा पोसला जातो. तर ताईंनो, इतका भारी मनी प्लांट होता. पण आमचे जसे वाईट दिवस यायला लागले, तर ते मनी प्लांट त्याचं उगाचच नाव नाही ठेवलेलं, तर त्याचं नावच मनी प्लांट आहे. त्यांनी असे संकेत दिले ना आम्हाला ताईंनो, मनी प्लांटचे 3-4 दिवसात अख्खे पानं खाली गळून पडले, पिवळे व्हायचे पडायचे, पिवळे व्हायचे पडायचे. अक्षरशः एवढ्याला पान ते खाली पडायचं. आणि जे नवीन पाणी यायचे ना, ते अक्षरशः एवढ्यालाच पाणी यायचं, फक्त अगदी थोडं छोटं छोटं पाणी यायचं, नवीन पानं सुद्धा. तर मी म्हणायचे, याला काय होतंय, काय कमी पडतंय, पाणी घालते मी त्यांना मनी प्लांटला.
त्यानंतर शेणखत घालते, दुसरे खतं घालते. असं मी चुरचूर लागायची मला, इतकं भारी मनी प्लांट होतं. आणि त्याला अचानक असं काय झालं, तितक्यात आम्हाला म्हणजे 2-3 दिवसात असा झटका बसला ना की आम्ही फायनान्शियली खूप ढासळलो. आणि त्यानंतर मग टेन्शनमध्येच आमचे 3-4 महिने टेन्शनमध्येच गेले भरपूर. तर मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करून सांगू शकत की काय झालं होतं, पण असे वाईट दिवस आले होते आमच्यावर पण. तर मनी प्लांटनी आम्हाला असे संकेत दिले होते. तर असं आहे, मनी प्लांट आपण लावतो घरामध्ये, आपण म्हणतो की एक झाडाचे लावतो, पण ते आपल्याला संकेत देत असतं, पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. तर ते आपण ते झाड पिवळं पडायला लागलं किंवा त्याचे पानं पिवळे पडायला लागले, त्याचं तर पिवळं पान आपण लगेच काढून टाकायचं असतं, त्याच्यामध्ये अजिबात ठेवायचं नाही. किंवा जास्त जर पिवळे पडायला लागले ना, तुमच्याकडं खूप मोठा वेल असू द्या, तो जर पिवळा पडायला लागला ना, तर आपण समजून जायचं की काहीतरी होणार आहे. आपण थोडंसं सतर्क राहायचं आणि देवाला प्रार्थना करत राहायची. मनी भाव तिथं देव, देवाची प्रार्थना करत राहायची, देवाचं नामस्मरण करत राहायचं. तेवढंच आपल्यावर जे संकट येते ना, ते टळलं जातं. तर हेच मला तुम्हाला अनुभव सांगायचा होता. तर मी एकदम एक्सप्लेन नाही करून सांगितलं, कारण काय ना, सगळंच आपण सांगू शकत नाही सोशल मीडियावरती, त्यामुळं मी नाही सांगितलं एवढं, पण अनुभव सांगितला मी की असं असं होतं म्हणून. तर मनी प्लांट सुद्धा आपल्याला संकेत देत असतो, आपण लक्ष नाही देत. पण असं जर व्हायला लागलं ताईंनो तुमच्या बरोबर, तर तुम्ही नक्कीच त्याच्याकडे लक्ष आवर्जून द्या आणि देवाचं नामस्मरण करत राहा. तर मंडळी, हे आपले झालेत आता मनी प्लांट तयार करून. आपण याला हॉलमध्ये, किचनमध्ये कुठंही ठेवू शकतो. हे अजिबात पडणार नाही किंवा काहीच नाही. तर यामध्ये सुद्धा मी हा ग्लास आहे, मुलगा माझा शाळेत होता ना आता 10वीला, तर तो त्याची पेपर झाल्यानंतर त्याला हे शाळेमधून मिळालं. तर हा ग्लास मला हॉलमध्येच ठेवायचा आहे. त्याचा फोटो आहे त्याच्या सगळ्या क्लासमेटचा. तर मी हा ग्लास हॉलमध्ये ठेवणार आहे. याच्यामध्ये अशी बाटली ठेवली मी, म्हणजे हानीची, म्हणजे मधाची बाटली होती. तर त्यामध्ये मी मनी प्लांट ठेवलाय आणि याच्यामध्ये पाणी घालून मी असं आता हॉलमध्ये ठेवणार. हे पहा मस्त. तर आता मी सगळे मनी प्लांट व्यवस्थित पाण्याने धुवून घेते, पाण्याने भरते बाटल्या आणि त्यानंतर आता यांना हॉलमध्ये, किचनमध्ये ठेवते. तर तुम्ही ना यामध्ये असे पांढरे दगड मिळतात ना, तर हे सुद्धा डिझाईनचे टाकू शकता. हे पहा, आणि मनी प्लांट आहे ना, आपण 8 दिवसांना असं थोडंसं धुवून पण घ्यायचं, नाही का. ह्या आता मनी प्लांटचे जे मुळाला असं काळं पाण्याचं थर साचतो ना, हा पण आपण थोडासा धुवून काढायचा, नाही का. म्हणजे त्याला काही फंगल वगैरे लागणार नाही मुळांना आणि आपला मनी प्लांट एकदम हेल्दी राहील. असं धुवून घ्यायचं थोडासा. असं धूळ वगैरे बसते ना पानांच्यावर, असं थोडंसं धुवून घ्यायचे, मुळं पण धुवायचे आणि त्यानंतर आपण पाणी भरायचं. तर हे पहा, दगड सुद्धा आपण धुवून घालायचे. तुम्हाला घालायचे असले ना याच्यामध्ये दगड असे पांढरे वगैरे डिझाईनचे कलरचे, तर तुम्ही थोडेसे दगड पण धुवून टाकायचे त्यामध्ये. म्हणजे काय ना, दगडांना ते असं पाण्याने गुळगुळीत होतात ना, तर ते सुद्धा धुवून निघतं. असं डिझाईन साठी तुम्ही नाही का टाकू शकता हे दगड, छान वाटतं. हे पहा. तर आता नवीन मनी प्लांटची जी कटिंग केली ना मी, तर हे लावायचंय ना, तर हे सुद्धा मी आता धुवून घेते, कारण हे बाहेर होतं ना, तर बोरच्या पाण्याने याला काय झालंय, असं डाग पडल्यासारखे झाले. तर मी याला थोडंसं धुवून घेते आता. तर ताईंनो, हा जो बरणी आहे ना आपली, तर ती कसं पाण्याने भरायची, हे पहा. म्हणजे हे मुळं आहेत ना, पाण्यात बुडूपर्यंत, म्हणजे पूर्ण बुडाले पाहिजे इथपर्यंत आपल्याला पाणी भरायचं असतं. कोरडे अजिबात पडून द्यायचं नाही, कारण जोपर्यंत त्यांना असं मुळं फुटत नाहीत ना, तर तोपर्यंत पाणी कमी नाही पडून द्यायचं याला. हे पूर्ण पाण्यामध्ये बुडायला पाहिजे, कारण हे ज्याला जे मुळं फुटलेले असतात ना छोटे छोटे, ते वाढूपर्यंत हे पहा पाण्यामध्ये असे बुडाले पाहिजे. त्यामुळे पाणी इतपत ठेवायचं, नाही का.
तर हे अशा प्रकारे तर मंडळी आपले मनी प्लांट कटिंग करून याच्यामध्ये ग्लासमध्ये घालून तयार झालेत पाटल्यांच्या मध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर व्हिडिओ पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.